हा एनर्जी बॉल मी माझ्या संपूर्ण घरासाठी तयार करत आहे. आधी घरातली निगेटिव्हिटी काढली स्वतः सकट, नंतर स्वतःला आधी चार्ज केलं. तर स्वतःकडे खूप आहे, मग ते इतरांना पण द्यायचं. माझा संपूर्ण घरासाठी हा एनर्जी बॉल तयार केलेला आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक वाहनासाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला, वाहनाला त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य प्राप्त झालेलं आहे किंवा प्राप्त होत आहे. तिसऱ्यांदा सेम इन्फॉर्मेशन हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती हा एनर्जी बॉल मी माझ्या संपूर्ण घरासाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला, वाहनाला त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य, संपूर्ण आनंद प्राप्त होत आहे. हे रेखी शक्ती, हे ईश्वर, ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो म्हणत हा एनर्जी बॉल आपल्या बंद डोळ्यांनी आता आज पहिल्यांदा करतो, डोळे उघडे असतील पण आपल्या संपूर्ण घरामध्ये स्प्रेड करायचं. इकडे ऑफिस, बेडरूम, इकडे हॉल, इकडे हॉल, सगळीकडे प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक वाहनावर एनर्जी बॉल असा पाठवून द्यायचा. ओके, आता हेवी होत आहे. बॉल झाला तिसरा, तर चौथा बॉल एक करायचा परत शेवटचा. शेवटच्या बॉलचं खूपच जास्ती महत्व आहे, खूपच जास्ती महत्व आहे. आधी तो समजून घ्यायचा आहे. तर शेवटचा जो एनर्जी बॉल आहे तो ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवादचा आहे. ठीक आहे, आता तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, तुम्ही कोणीही असू द्या, पण तो एक व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यात आयडिया आली हा लॅपटॉप बनवण्याची. इथे थॉट आला, त्याच्यानंतर तो लॅपटॉप तयार झाला. असं झालं का? नाही. ट्रायल अँड एरर बऱ्याच गोष्टी झाल्या. त्या लॅपटॉप जो दिसतोय त्याची स्क्रीन, त्याची बॉडी, त्याचं हार्ड डिस्क, त्याचं सॉफ्टवेअर, मग त्याला लागतं गुगल, त्याला लागतं मेल, त्याला लागतं युट्यूब, लागतं गुगल मीट, झूम लिंक, बरोबर, व्हॉइस, ऑडिओ, व्हिडिओ, कितीतरी परिश्रम आहे कितीतरी लोकांचे. त्याच्यानंतर आज तुम्ही आणि मी कनेक्ट झालेले आहोत, बरोबर आहे. मग तो लॅपटॉप तयार झाल्यानंतर तो मार्केटमध्ये आपण जिथून घेतला तिथपर्यंत मध्ये किती लोक आहेत, त्यांचे किती कष्ट आहेत. तो तिथे आलाच नसता तर आपण जाऊन घेतला असता का? आपले पैसे काहीच मॅटर करत नाही. आपल्याकडे खूप पैसा आहे पण एखाद्याने हा लॅपटॉप बनवलाच नसता, तुम्ही आणि मी कनेक्ट झालो असतो का? मग ह्या जर्नीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांना आपल्याला धन्यवाद द्यायचे. आता मी इथे मस्त खुर्चीवर बसली ऑफिशियल, पण माझ्याकडे पैसे होते म्हणून मला ही चेअर मिळाली का? अजिबात नाही. तर कुणीतरी एका व्यक्तीच्या डोक्यात ही चेअर तयार करण्याचा विचार आला, तो त्यांनी इतरांसोबत शेअर केला, मग तिथून पुढे ही चेअर तयार झाली. याच्यामध्ये लोखंड वापरलंय, स्टील वापरलंय, फायबर वापरलंय, कुशनची गादी आहे, वरून कव्हर आहे, सुई धागा वापरलाय, त्याला व्हील लावलेले. संपूर्ण ती चेअर तयार होण्यामध्ये कितीतरी वस्तू वापरल्या आणि कितीतरी माणसांचं कौशल्य. परत ती पूर्ण तयार झाल्यानंतर मी जिथून घेतली तिथे येईपर्यंत
मध्ये अनेक लोक आहेत, त्यांनी ते प्रयत्न केले नसते तर ती मला मिळाली असती का? नाही. तिथून माझ्या घरी येईपर्यंत पण मला टेम्पो करायला लागलं, बरोबर आहे. सो ते नसते तर ते इझिली आलं असतं का? नाही. तुमच्या किचन मध्ये जेवढं काही सामान आहे, मी स्वयंपाक करते, मी स्वयंपाक करते, मी स्वयंपाक करते, अरे ते इन्ग्रेडियंट नसते तर तुम्ही काय करणार होते? जरी मॅगीचा पुडा तुम्ही शिजवला 2 मिनिटात, पण ती आयडियाच नाही आली, तो मैदा शेतामध्ये पिकलाच नाही गव्हाच्या स्वरूपात त्या शेतकऱ्याने, तर काय तुम्ही बनवली असते ती 2 मिनिटात मॅगी? मी स्वयंपाक केला, मी भाजी केली, मी चपाती केली. सो तुमच्या घरातला किचन मधला एव्हरी इच अँड एव्हरी इन्ग्रेडियंट कुणाच्या तरी भरपूर अथक प्रयत्नांनी आलेला आहे. तसं तुमच्या हॉल मधली प्रत्येक वस्तू, तुमच्या बेडरूम मधली एकूण एक वस्तू, तुमचा वॉश एरिया जो असेल, टॉयलेट बाथरूम, त्यातलं एकूण एक वस्तू, ते लिक्विड्स आणि ते फ्रॅग्रन्सेस आणि ते सत्व, बरोबर. तर प्रत्येक एक वस्तू तुम्ही ज्याच्या ताटात जेवताय ते ताट, ते कागदी असेल, स्टीलचं असेल, तांब्याचं असेल, तर तुम्ही जे काही वापरत आहात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, तर हे सगळी लोक तुमच्यासाठी काम करत आहेत. आपण म्हणतो कचरावाली बाई आहे का? ती बाई कचऱ्यावाली नाही, कचऱ्यावाली बाई आपण आहे. ती कचरा उचलून नेणारी, ती साफ करणारी. ओके, झाडूवाले आले का रस्ता साफ करायला, ते नाहीये. कचरा करणारे आपण, ते सफाई कामगार आहेत. मग ते जर तिथे काम करत नसते तर आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर असतं का? आणि आपण त्यांना कशा भाषेत बोलतो, अरे तुरे करून, फिट्स करून. त्यांनी सगळ्यांनी म्हटलं सफाई कामगार, आजपासून आम्ही काम करणार नाही. आपण जाणार होतं तिथे काम करायला, रस्ते झाडायला, कचरा गाडी चालवायला. सो समाजातला ते सजीव घटक जेवढा महत्वाचा आहे तेवढा निर्जीव घटक पण महत्वाचा आहे. कारण तुम्ही रेकी शिकत आहात, तुमचा आज शेवटचा दिवस आहे, एनर्जी आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे एनर्जी. एका अंकाला एनर्जी आहे, अक्षराला एनर्जी आहे, चिन्हाला एनर्जी आहे. तसं प्रत्येक वस्तूला एनर्जी. या पेनावर एक्सपेरिमेंट करा. नवीन पेन आला, तो छान चालतो आहे, तुम्ही थोडासा वापरलेला आहे आणि त्या पेनाला भरपूर शिव्या शाप द्या, तिरस्कार द्या चांगल्या चालणाऱ्या पेनाला. हे तो चालवून बघा, चालतो का? काही हरकत नाही प्रयोग करायला. माणूस अनुभवांनीच समृद्ध होतो, अनुभवातूनच शिक. ठीक आहे. तर प्रत्येक निर्जीव वस्तू सुद्धा एनर्जी आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो एनर्जी बॉल तयार करायचा आहे तो ग्रॅटिट्यूडचा करायचा आहे, धन्यवादचा करायचा आहे. अजून एक सोपं आणि छान एक्झाम्पल तुम्हाला सांगते. मोस्टली मी डे 1 ला सांगते, पण तुमच्या बॅचला बहुतेक ते राहिलंय सांगायचं, की ज्या वेळेला आपली चिडचिड झालेली असते, स्वयंपाक करण्याची इच्छा नसते, कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असतं आणि आपल्याला घरात सासू किंवा नवरा ऑर्डर देतो की 5-10 पाहुणे येत आहेत आणि तुला स्वयंपाक करायला लागणार, आणि आपलं बाहेर जायचं ठरलेलं असतं मैत्रिणींसोबत. स्वयंपाक तर करायला लागतो, चिडचिड तर होत असते, आणि त्या दिवशी भाजी सोबत आपलं बोट पण चिरलं जातं थोडस. भांड आपल्याला पाडायचं नसतं पण हातातून पडतं. मिक्सर एकतर लाईट जाते, एकतर ते मिक्सरचं पातं तुटतं किंवा ते वाटणच होतं. हे फॉर एक्झाम्पल सांगते, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आठवा. ज्या वेळेला आपली एनर्जी डाऊन होते त्यावेळेला आपल्या आजूबाजूच्या निर्जीव वस्तू सुद्धा घडतात. किरकिर झाली, चिडचिड झाली आणि लॅपटॉप चालू करायचं, लॅपटॉपच चालू होत नाही त्या दिवशी. तर हे आपल्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये आहे. सो जेवढे सजीव महत्वाचे आहेत, कर्मा रिटर्न्स जेवढे सजीव महत्वाचे आहेत तेवढ्या निर्जीव गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. गाडीला किती किक मारली तरी गाडी चालू होत नाही नेमकी त्या दिवशी, रस्त्यात पेट्रोल संपतं. ओके. सो आपला जो एनर्जी बॉल आहे चौथा आणि शेवटचा, आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडासाठी तयार करायचा आहे. ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवासाठी आणि निर्जीवासाठी तयार करायचं. ओके.
कारण आपल्याकडे पैसे असून काहीच होत नाही. या ब्रह्मांडातील प्रत्येक घटक आपल्यासाठी राब 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 राबतोय. सो हा एनर्जी बॉल आपल्याला बनवायचा आहे. आपल्याला ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचंय. जेवढे तुम्ही ग्रॅटिट्यूडची पॉवर वाढवाल, जेवढे तुम्ही ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस कराल, तेवढे तुम्ही सुखी समृद्धी व्हाल. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती हा एनर्जी बॉल मी संपूर्ण ब्रह्मांडासाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून या ब्रह्मांडात प्रत्येक सजीव आणि निर्जीव त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य आणि संपूर्ण आनंद अनुभवत आहेत. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती हा एनर्जी बॉल मी संपूर्ण ब्रह्मांडासाठी तयार करत आहे. युनिव्हर्ससाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून या विश्वातला, या युनिव्हर्समधला, या ब्रह्मांडामधला प्रत्येक सजीव आणि निर्जीव घटक यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य प्राप्त होईल. आणि तुमच्या बंद डोळ्यांनी ती प्रत्येक वस्तू आठवा, ती प्रत्येक व्यक्ती आठवा, जी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्याशी कनेक्ट असते. तुम्ही ती प्रत्येक वस्तू जी वापरतात, ती प्रत्येक वस्तू आपल्याला काही क्षण आठवायची आहे, ती प्रत्येक घटना आठवायची आहे, ती प्रत्येक परिस्थिती, तो व्यक्ती, प्रत्येक ते सगळं आठवायचंय आणि त्यांना आपल्याला मनोमन धन्यवाद द्यायचे. त्याच्या आधी आपण काय म्हणतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. मी चुकले, मला माफ करा, माफी दिल्याबद्दल धन्यवाद, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम. या भावना आपल्या वाढवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हा एनर्जी बॉल आपल्या बंद डोळ्यांनी जिथपर्यंत आपली नजर जाईल, मग ते दुसरं गाव का असेल, तिथून तुम्ही काही वस्तू ऑर्डर केलेली असेल, तिथे तुमचं नोंदणी असेल, तर त्या प्रत्येक ठिकाणी असा मस्त लांब हात करून एनर्जी पोहोचवायची आहे. बंद डोळ्यांनी बघा, कुठपर्यंत तुमची एनर्जी पोहोचते. ही प्रॅक्टिस जेवढी वाढेल तेवढे तुमच्या आयुष्यातले चॅलेंजेस पटापट संपायला लागतील आणि संधी तुम्हाला मिळायला लागतील. ओके, तर ही आहे आपली डेली प्रॅक्टिस. अजून काय डेली प्रॅक्टिस? सकाळी उठल्या आजचा सूर्योदय मला बघायला मिळाला. माझ्यासोबत माझ्या आजूबाजूला रात्री झोपलेल्या माणसांना बघायला दिला. म्हणून हे परमेश्वरा, थँक्यू सो मच, आय लव्ह यू सो मच. म्हणी अफर्मेशन काय? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. ही आपल्या दिवसाची सुरुवात असणार. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं रेकीचे 5 तत्व जर तुमच्याकडून पेलले जात असतील तर तुम्ही रेकी दीक्षा घ्या. रेकीचे 5 तत्व, हा दागिना नाही घातला तरी चालेल, पण ते 5 तत्व आपली करायचे आहेत. कुठले 5 तत्व आहेत? आजचा दिवस मी प्रामाणिक राहणार. आजचा दिवस, वर्षभर काहीच करायचं नाही आपल्याला, फक्त आजचा दिवस. रोज सकाळी उठलं की हे म्हणायचंय, आजचा दिवस मी माझं प्रत्येक काम प्रामाणिकपणे करणार. फक्त आजचा दिवस मी कुठलीच चिंता करणार नाही, काळजी करणार नाही, कारण रेकी शक्ती माझ्या सोबत आहे. बरोबर? फक्त आजचा दिवस मी कुणाला दुखावणार नाही. फक्त आजचा दिवस मी प्रत्येक सजीव आणि निर्जीवाबद्दल कृपाळू, मायाळू, दयाळू राहणार. ओके, अजून काय? फक्त आजचाच दिवस झालं सगळं. मी राग करणार नाही. हे सकाळी उठल्या उठल्या म्हणायचंय. ओके, माईक बंद करा तुमचा. हे तुम्हाला ऑलरेडी ग्रुपमध्ये पाठवलेलं आहे, ठीक आहे? ते तुम्ही वाचा. फक्त आजचा दिवस मी राग करणार नाही. फक्त आजचा दिवस मी प्रत्येक सजीवाबद्दल, निर्जीवाबद्दल कृपाळू, मायाळू, दयाळू असणार. फक्त आजचा दिवस मी चिंता किंवा काळजी करणार नाही.
फक्त आजचा दिवस माझं प्रत्येक काम मी प्रामाणिकपणे करणार आणि फक्त आजचा दिवस कुठलं राहिलं ठीक आहे. सो याचं तुम्हाला मी एक प्रिंट दिलेली आहे. डॉक्टर मिकाऊ कुसुई यांचा फोटो आहे. जर तुम्हाला रेकी शक्ती चांगल्या प्रमाणात आत्मसात करायची असेल किंवा तुम्हाला काही आजपर्यंतचे आपले सेशन काहीतरी चांगलं देऊन गेले असतील माझ्या माध्यमातून, तर त्या फोटोची प्रिंट काढा, ते समोर लावून. ओके, तर उठल्या आपण आज जिवंत आहोत, आजूबाजूचे जिवंत आहे. सो थँक्यू. अफर्मेशन मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. ही 5 तत्व आजचा दिवस. त्याच्यानंतर असेल काही शिल्लक तक्रारी तर त्या लिहा आणि जाणा. ओके, त्याच्या पुढचा होमवर्क डेली प्रॅक्टिस मधला अफर्मेशन्स करा. ग्रुपमध्ये 21 डेजचे चालू आहेत. ते करत असाल तर ते करा, ते करत नसाल तरी ते करा. ओके, आणि जर ते केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं मला रोज अफर्मेशन पाहिजे, तर पर्सनली माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर जे पण अन्न स्वतः खाणार इतरांना देणार, जे पण पाणी स्वतः पिणार इतरांना देणार, ते चार्ज करा, हील करा. गरजेप्रमाणे आज शिकवलेले सिम्बॉल्स वापरा. स्वतःचा ऑरा क्लीन करा. सगळी चक्र ऍक्टिव्हेट करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, 7 चक्रा, नाभी चक्रा, बॉडी अँड ऑल. आणि त्याच्यानंतर फुटबॉल बनवा. ज्याच्यात निगेटिव्ह एनर्जी घेतो आपण त्याला किक मारून सोडून द्या पाणी स्वरूपी. मग स्वतःची एनर्जी वाढवा. मग संपूर्ण आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्या आणि मग संपूर्ण विश्वाला एनर्जी द्या. आणि या पद्धतीने हा अध्याय रेकीचा इथे समाप्त झालेला आहे. रेकी लेवल 1चा. ओके, सो मला ही संधी दिली, तुम्ही माझी निवड केली तुमचा रेकी मास्टर म्हणून, तर त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू अँड आय लव्ह यू सो मच फॉर ऑफ यू माय डिअर अर्थ एंजल. तर आता इथून पुढे तुम्हाला जर रेकी लेवल 1 बद्दल 2 बद्दल काही प्रश्न असतील, शंका असतील तर विचारा. फोनवर पर्सनली विचारण्यापेक्षा आता इथे विचारा, कारण तिथे काय होतं फोनवर पर्सनली की फक्त तुम्हालाच सांगितलं जातं, तुमच्यासारखे प्रश्न इतरांना असतात. ओके, सो एक हँड रेस करा. म्युझिक 1 मिनिट रेकॉर्ड. मॅडम, ते अन्न आणि पाणी चार्ज करण्यासाठी त्याला जे अफर्मेशन द्यायचे आहेत ते तुम्ही दिलेले आहेत का ग्रुपमध्ये? अफर्मेशन काय द्यायचे तुम्हाला की हे अन्न खाणारा प्रत्येक व्यक्ती सुखी आहे, समाधानी आहे आणि या अन्नातून त्याला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. ओके, अफर्मेशन तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज प्रमाणे द्यायचंय. तुम्हाला काय हवंय? ठीक आहे, आता हे तर सगळ्यांना हवंय ना की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती कशी असावी, समाधानी असावी, जे पण अन्न खाते त्याच्यात समाधानी असावी, सुखी असावी आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, जे अन्न तुम्ही शिजवलंय टाकलं. बरोबर. आता जर काही असेल पर्टिक्युलर आजार असेल तर तुम्ही म्हणू शकता हे अन्न खाल्ल्यामुळे त्या जो कोणी व्यक्ती ज्याला तुम्ही खाऊ घालताय तर त्या व्यक्तीच्या त्या आजाराच्या पेशी या मेलेल्या आहेत. हे अन्न त्याच्यावर औषधाप्रमाणे उपचार करत आहे. ओके ओके, एवढं पॉवरफुल आहे. कंपल्सरी प्रत्येक घास त्यांना खाऊ घालताना हे अफर्मेशन द्या. इन जनरल सांगते मी, ओके, सगळ्यांसाठी सांगते. इन जनरल काही जर दुखणं असेल, आजार असेल तर हे अन्न खाल्ल्यामुळे त्या व्यक्तीचा हा आजार किंवा हे दुखणं जिथून सुरू झाले, ज्या काही पेशी आहेत त्या आजाराच्या, त्या कायमस्वरूपी मुळासकट नष्ट झालेल्या आहेत. आणि किती वेळा म्हणायचंय हे? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं असतं कधी पण. आणि अफर्मेशन हे 3 वेळेला रिपीट करायचे.
आणि हे बघा, तुम्हाला आत्ताच एक विनंती करते मी, सारखं सारखं आहे ना इथं मेसेज किंवा पर्सनल मेसेज किंवा ग्रुपला हे टाकू नका की रेकॉर्डिंग द्या, याच्यावर एक व्हिडिओ बनवा. ओके, सो मी तुम्हाला कळकळीने इथे खूप शांततेने सगळं समजावून सांगते. तर फोकस इथे ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल. तुमचा फोकस कुठे आहे? रेकॉर्डिंग द्या, रेकॉर्डिंग द्या, रेकॉर्डिंग द्या, तुम्हाला काहीच कळणार नाही, म्हणजे माझी मेहनत व्यर्थ आहे. तुम्हाला अगदी मराठी भाषेत जो शब्द मी इथे बोलते त्याच्या सकट नोट्स दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना मराठी वाचता येतं, तर एकदा वाचा, कळेल तुम्हाला. एकदा प्रयत्न करा करण्याची, प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल. नुसतंच व्हिडिओ प्रोव्हाइड करा याच्यामध्ये जर तुम्ही राहिलात तर तुम्ही कधीच काही करू शकणार नाही. ठीक आहे, थोडस कडू लागेल पण सत्य आहे. रेकॉर्डिंग ऑलरेडी दिलेली आहे ना, तुम्ही तेवढीच रेकॉर्डिंग बघा ना, तुम्हाला प्रॅक्टिस करते वेळी. आणि व्हिडिओ देण्याचं माझं काम चाललंय. झालं काय, आपण 1.5 वर्षापूर्वी खूप पैसे खर्च करून खूप चांगल्या कंपनीतून एक ऍप्लिकेशन घेतलेलं होतं आणि ती लोक चुकीची निघाली. त्यांनी आपल्याला सपोर्ट नाही दिला, टेक्निकल जे असतं त्यांच्या हातात, आणि त्यांनीच ती सिस्टीम वरून बंद केलेली आहे. त्याच्यामुळे माझी गेल्या 6 महिन्याची मेहनत वाया गेलेली आहे. म्हणजे मी जे व्हिडिओज बनवलेले होते, ऍप्लिकेशनवर दिलेले होते, या लाईव्ह सेशनच्या रेकॉर्डिंग पण तिथे होत्या आणि अजून वेगवेगळे कोर्स आपले झालेले होते. त्याचे शॉर्ट व्हिडिओज टॉपिक वाईज पण दिलेले होते. तर ते सगळे गेलेले. आता ही बॅच घेतल्यानंतर मुलगा घरात येतो आणि माझा अख्खा दिवस मग तो हे होतो. माझा व्हिडिओ करण्याची वेळ ही असते सकाळची, मुलं शाळेत गेल्या. ओके, सो तुम्हाला व्हिडिओ मिळतील, पण त्याच्यामध्ये फोकस नका करू. फोकस सोल्युशनवर करा. येतंय लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन. अजून एक, ग्रुप मधले मेसेज वाचत चला. काल पण मला एक मेसेज असा होता की मला सगळं सांगा. अरे ऑलरेडी जीव तोडून लाईव्ह सेशन मध्ये सगळं सांगितलंय, परत फोनवर आणि मेसेजवर काय सांगू नये. बरं, आता ग्रुपमध्ये 450 लोक झालेत. प्रत्येकाला पर्सनली तुम्ही समजून घ्या, नाही पॉसिबल सांगणं. ग्रुपमध्ये मेसेज लिहिलाय मराठीमध्ये, मग तुम्ही काय म्हणता एवढे मेसेज झाले, तुमच्याचसाठी मला रिपीट टाकायला लागतं. रिपीट मला तुमच्याचसाठी टाकायला लागतं, मग तो मेसेज वाचा. जरा एवढं कष्ट घ्या ती स्क्रीन अशी खाली करण्याची. वरती आहे, मेसेज आहे, व्हिडिओ आहे, अफर्मेशन कसे वापरायचे. येतंय लक्षात? बोला पटापट. हा, मितलताई. मॅडम मला एक विचारायचं होतं, आपण ते कट 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 आणि डिलीट करतो ना, कट 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 आणि डिलीट ते केव्हा केव्हा वापरायचं मॅडम? थोडं सांगाल प्लीज. ज्या वेळेला तुम्हाला निगेटिव्ह विचार येत असतील, मूड डाऊन होतो ना, आपल्याला असं हा, निगेटिव्ह थॉट येतं, अरे माझं हे होईल का, अरे ती मला तसं बोलली मग माझं हे होईल का, असं निगेटिव्ह विचार येतात ना. किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला येऊन भेटून गेली की अनइझी होतं, म्हणजे ऑरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आलेली असते, मग ती लगेच कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि आपला एखादा जर का भाग दुखतोय, मग तिथं पण आपण हे करू शकतो का? म्हणजे आपण आता चार्ज हिलिंग केल्यावर, द्यायचंय, क्लीन केल्यावर. तिथे हिलिंग द्यायचंय. इथं दुखतंय मग इथे हिलिंग द्या, हात ठेवून. अच्छा, ओके. ठीक आहे, झालंय क्लिअर सगळं? बरं, सेकंड लेव्हलला ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल तर एनर्जी एक्सचेंज आहे 4200. त्यामध्ये असे टॉपिक्स असणार आहेत, याच्यापेक्षा खूप मॅजिकल. एक मिनिट माईक बंद करा सुवर्णताई. जर पहिल्या लेवलला तुम्हाला मी एवढं काही देऊ शकते, तर विचार करा सेकंड लेवलमध्ये अजून काय असेल आणि त्याचे रिझल्ट कसे असतील. तर असं होतं बऱ्याचदा, कुणाला तरी काहीतरी सांगायचं असतं पण आपण सांगू शकत नाही, किंवा आपण चांगले वागतोय पण तो समोरचा व्यक्ती नाही तसं करत आहे, घरातलेच व्यक्ती असतात. तर टेलिपॅथी हा एक खूप सुंदर आणि पॉवरफुल टॉपिक आहे की तुम्ही इथे विचार करून त्या माणसाला सगळं बदलवू शकतात, तुमचं म्हणणं त्याला सांगू शकतात, त्याच्याकडून ते काम करून घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना वापरू शकता, तुमच्या मुलांसाठी असेल, तुमच्यासाठी असेल,
तुमच्या बिझनेससाठी, नोकरीसाठी, प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी, कुठली कोर्ट केस असेल, एनी रिलेशन तुम्ही सजीव निर्जीव दोघांसाठी हे वापरू शकतात. मॅजिकल तुम्हाला बॉक्स शिकवला जातो. जो अल्लादीनचा चिराग कसा असतो तर दिवा घासला की मॅजिक होतं, तसा मॅजिकल बॉक्स तुम्हाला शिकवला जातो. जर तुम्ही क्रिस्टलच्या क्लासमध्ये परवा असाल तर मॅजिकल कपूर दिवा त्या ताईंनी सांगितलं होतं, विजया ताईंनी, त्याच्यावर त्या भरभरून बोलत होत्या. तर तो मॅजिकल दिवा आहे. त्याच्यानंतर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही हिलिंग पोहोचवू शकता. म्हणजे होणारे ऑपरेशन आपण टाळू शकतो. पण असं नाही की उद्या ऑपरेशनची तारीख आहे आणि आज रेकी करतोय, असं नाही होत. ओके. जर सिम्पटम्स दिसतायत, तुम्हाला डॉक्टरांनी शक्यता सांगितलीये, तर तो आजार तुम्ही 7 चक्रामधून मुळासकट काढू शकता. सेकंड, थर्ड लेवलमध्ये. तुमचं एखादं काम व्हायचंय जगाच्या पाठीवर कुठेही आणि तुम्ही तुमच्या घरात बसले, तुम्ही ती परिस्थिती बदलवू शकतात, सुधरवू शकतात. एनी रिलेशन, एनी परिस्थिती, कंडिशन, सिच्युएशन सगळं तुम्ही हँडल करू शकतात रेकीच्या माध्यमातून. आणि असे भरपूर टॉपिक तिथे आहेत. म्हणजे जे तुम्ही आता इथे शिकलाय याचे सगळे ऍडव्हान्स गोष्टी तिथे असणार आहेत. ओके. सो तुम्हाला कोणाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे. त्याचा क्लास आपला सुरू होईल. ही जी रात्रीची बॅच आता सुरू झाली ना, तर ती रात्रीची बॅच संपली की आपण बॅच सुरू करू ती रेकी लेवल 2 ची. का इतका वेळ? तर तुम्हाला ती बॅच परत रिपीट करायची त्याच्यासाठी. ओके. तर रात्रीची बॅच परत आता रिपीट करा. जे लेवल 1चं आहे ती डेली प्रॅक्टिस करा आणि लेवल 2 ला या. आता तुम्ही जर म्हणाल की आम्ही लेवल 2 मध्येच खुश आहोत आणि त्याच्यातच आम्ही आमची प्रॅक्टिस करू, तर काय होतं बघा, तुम्ही पुढे आलात ना तर तुम्ही कनेक्ट मध्ये असता, टच मध्ये असता. तुमची प्रॅक्टिस होत असते, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात आणि हे होत असतं. पण तुम्ही जर म्हणता ना मी 1 महिना प्रॅक्टिस करते, 2 महिना करते, मी अनुभव घेते, मग मी येते, तुम्ही प्रॅक्टिस पण करत नाही, अनुभव पण घेत आणि मग परत फोन मेसेज करता की हा प्रॉब्लेम आहे, रेमेडीज द्या, उपाय द्या. तर हे 10 दिवस कशासाठी चाललंय सगळं, की तुम्हीच तुमचे डॉक्टर बना, तुम्हीच तुमचे ऍडव्होकेट बना, तुम्हीच तुमचे काय आहे अजून सगळ्या गोष्टी, ज्योतिष, न्यूमरोलॉजी तुम्ही स्वतः होऊन जातात रेकी केलं. ओके. सो सगळ्यांचे बंद झालेत आता व्हिडिओज अचानक रेकी लेवल 2 चं मी सांगायला लागले तर या पद्धतीने आहे. ऑलरेडी येस मितलताई बोला, ऑलरेडी आपल्या 7 बॅचेस झालेल्या आहे. आज रात्री 8वी बॅच आहे. प्रत्येक बॅच मधून कोणी ना कोणी पुढे गेलेला आहे, त्यांची मॅजिकल एक्सपिरियन्स आहे. काल रात्री मी ग्रुप लॉक केला. का केला? कारण मोबाईलची बॅटरी एकदम कमी होती, रात्रीचं सेशन होणार नव्हतं, अनस्टेबल होतं नेटवर्क. मग पुन्हा ना तिथे लिंक मेसेज आले असते, ती ग्रुपची एनर्जी डिस्टर्ब झाली असते आणि नवीन बॅच सुरू होते म्हणून नवीन लोक जॉईन झाले. सो ऑलरेडी नवीन लोक कसे असतात, डिस्टर्ब एनर्जी मध्ये असतात, मग ते काहीतरी टाकत असतात. सो नवीन लोक जॉईन झाले की थोडा वेळ तो ग्रुप लॉक होत असतो. पुन्हा आजचं सेशन झालं, थोडीशी त्यांना पॉझिटिव्हिटी दिली की तो ग्रुप ओपन होईल. तुम्ही जर पुढच्या लेवलला आलात तर तो ग्रुप ओपनच राहतो, तुम्ही तिथे कधी प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आणि आपलं जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत मी हे सेशन्स घेते, तोपर्यंत तुम्ही प्रत्येक रेकी लेवल 1 ची बॅच रिपीट करू शकता जेव्हा जेव्हा असेल. जर तुम्ही 2 ला ऍडमिशन घेतली तर तुम्ही प्रत्येक 2 ची बॅच रिपीट करू शकता. जर तुम्ही 3 ला ऍडमिशन घेतली तर प्रत्येक 3 ची बॅच रिपीट करू शकता. ठीक आहे. आता ज्यांनी रेकी लेवल 1 बऱ्याचदा रिपीट केली पण ते 2 ला आलेले नाहीये, त्यांनी मला काय सांगितलंय, आम्हाला मनी प्रॉब्लेम आहे. कडू वाटेल पण सत्य आहे म्हणून सांगते, अचानक इंट्युशन आलं म्हणून सांगते, ठरवलेलं नव्हतं हे बोलायचं. तर बऱ्याचदा बॅच 1 ची रिपीट केलेली आहे पण प्रश्न सुटलेले नाही. 2 ला ऍडमिशन घ्यायची आहे, पैसे नाही, तर तुम्ही मनापासून एकतर प्रॅक्टिस करत नाही डेली बेसिसवर आणि दुसरी गोष्ट एनर्जी एक्सचेंज करत नाही, है ना. आता एवढं तुम्हाला बाहेर कुठून मिळालं असतं का? नाही.
आणि परत मिळालं तर तिथे आपण फी देतो की नाही? मी फी नाही मागत आहे. मी तुम्हाला रेकी शिकवते. तर रेकी काय सांगते, अध्यात्म काय सांगतं, कर्मा रिटर्न्स. तुम्ही आता जरी एनर्जी एक्सचेंज नाही दिला, तर तो तुम्हाला कुठल्या तरी जन्मात डबल टेबल तो फेडायला लागतो. हे याच्या आधी मी कुठल्याच बॅचला बोललेली नाही. हे मी डे 1 ला पण सांगितलंय. पण मला का बोलायला लागतंय इथून पुढे? कारण असे खूप लोक आहेत, 450 नाही 470 लोक आज ग्रुपला झाले. बऱ्याच लोकांनी रेकी लेवल 1 केलेली आहे, पण आयुष्य बदललेलं नाही. कारण प्रॅक्टिसच करत नाही. का करत नाही? कारण ते बांधील नाही, काहीतरी एनर्जी एक्सचेंज तिथे केलेला नाही. आणि मग फोन मेसेज काय करतात, की असा प्रॉब्लेम आहे रेमेडीज द्या, असा प्रॉब्लेम आहे रेमेडीज द्या. तुम्हाला सगळं दिलेलं आहे, तुम्ही स्वतःला हील करा ना. ओके, सो काहीतरी करा तुम्ही. बोला मित्तल ताई. मॅडम, मला तुम्हाला भेटायचं होतं प्रोडक्ट, हर्बल प्रोडक्ट साठी. तो भेटू शकते तुम्हाला मी? तुम्ही कुठे राहतात? पुण्याला, कात्रजला. ओके, तर हर्बल प्रोडक्टची आपली पुढच्या काही दिवसात एक गुगल मीट होणार आहे सगळ्यांसाठीच. अच्छा. तर तुम्ही ते करू शकता. कारण आता सध्या आपले हे क्लासेस लाईन अप आहेत. तर आता साबण, क्रीम, फेस पॅक हे स्टॉक रेडी आहे. म्हणजे पिगमेंटेशन ट्रीटमेंट, पिंपल ट्रीटमेंट आणि स्किन ग्लो, डिटॅन हे ट्रीटमेंटचे सगळे किट आपले रेडी आहेत. तर त्याच्या प्राइसेस मी दिले आहे, ते तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि इन डिटेल जर बोलायचं असेल तर मग एक गुगल मीट आपली त्याच्यावर होणारच आहे. ओके, चालेल. पण तरीही तुम्हाला ऑफलाईन मला भेटायचं असेल तर यू आर ऑलवेज वेलकम. थँक्यू ओके. मॅम. ओके मग टायमिंग काय असेल तुमचा, वेळ कधी, म्हणजे तुम्ही मला मेसेज कराल का कॉल करून? तुम्ही कुठं असता मॅम? तुम्ही ज्या दिवशी येणार असाल त्याच्या आधी मला कळवायचंय 2-3 दिवस, की या तारखेला मी येण्याचं प्लॅन करते. मग त्या दिवशी मला तसा वेळ काढायला लागेल. चालेल. ओके, थँक्यू. आणि सगळ्यांना एक मागणं आहे, की आजचा हा सेशन संपल्यानंतर ग्रुपमध्ये एक लिंक तुम्हाला शेअर करते. जी लिंक असणार आहे आपलं गुगल पेज, जिज्ञासा गुरुकुलमचं गुगल पेज. तर तुम्हाला जर हा प्रवास माझ्यासोबतचा आवडला असेल, त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी मिळालं असेल, ज्यामुळे तुमचं लाईफ हे छान झालं असेल, बदललं असेल, काहीतरी मार्ग मिळाला असेल, तर नक्कीच तुमच्या शब्दात तुमचा अभिप्राय तिथे व्यक्त करा 5 स्टार रेटिंग सह. ओके, त्यामुळे होतं काय, की एक कृतज्ञता तुम्ही व्यक्त करता, हेच तुम्ही शिकलात. तुमची एनर्जी वाढते. दुसरी गोष्ट, असे काही लोक ऑलरेडी ग्रुपमध्ये आहेत, की ज्यांना ह्या गोष्टीवर विश्वास नाहीये, पण ग्रुपमधले इतर नंबर आपल्याला मिळतील ह्या उद्देशाने ते आलेले असतात. तर त्यांनी जर हे सेशन तुमचा अनुभव वाचून केलं, किंवा गुगल पेज हे खूप लोक सर्च करतात जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाही आणि जे अडचणीत आहे, आणि तुमचा एक अनुभव त्यांना प्रेरणा देऊ शकतो. जर तुमचा एक अनुभव वाचून ते ह्या क्लासमध्ये आले आणि त्यांचं आयुष्य सुंदर झालं, तर ते ब्लेसिंग जेवढे मला मिळतील तेवढे नक्कीच तुम्हाला मिळतील. कारण ते माझ्यामुळे नाही येणार, तुमचा अनुभव वाचून ते येतील. तर एक लक्षात घ्या, तुम्ही कितीही पैसा कमवा, पण तुमच्या पाठीशी जर आशीर्वाद असतील तर ती खूप वेगळ्या लेव्हलची गोष्ट असते. ओके, येस. बोला, कोणाचा हँड रेज आहे? ज्योतिताई बोला. एक गोष्ट आधीच तुम्ही क्लिअर केली जी मला करायची होती, की सेकंड लेवलला मी त्या दिवशीच म्हटलं की मी आलेली आहे, जो अनुभव तुम्ही मला दिलात. तर फक्त की फर्स्ट लेवलचं हे जे आज जे नवीन ते थोडीशी प्रॅक्टिस म्हणजे खरं हवी आहे अजून, तर तुम्ही तो वेळ दिलेला आहे ऍक्च्युली. मग आपली सेकंड लेवल आहे तो एक मुद्दा क्लिअर झालाय. फक्त मनी किट मला त्याच्याविषयी म्हणजे अट्रॅक्शन किट जे तर मी विचारलं होतं की मी पर्सनली येऊ शकते का, तर मग कसं मी पर्सनली येऊन घेऊ शकते का, कधी मग तुम्ही मेसेज करताल का मला? येस. हे बघा, परवा क्रिस्टलच्या क्लासमध्ये विजयाताईंनी आणि बऱ्याच जणांनी हे सांगितलं होतं, की मी जो वेट टाकते त्याच्या त्या प्रेमात पडले, की थांबा, है ना? सो तुम्ही ज्यांनी ₹600 रेकी लेवल 1चा एनर्जी एक्सचेंज दिलेला आहे आणि ज्यांनी मनी अट्रॅक्शन किटसाठी 1599 दिलेले आहे, तर त्यांचे किट तयार करणं म्हणजे ते पॅकिंग करणं, डिस्पॅच करणं, या प्रोसेसमध्ये आम्ही आहोत. आता माझी वेळ कामाची ही असते सकाळची,
पण आता मुलं शाळेत गेली की इथे बसायची लगबग असते, तर आता तो आलेला आहे. तर ह्या 8-10 दिवसात मला कामच करणं झालं नाही. दुपारी माझं कुठलंच डिस्पॅचचं काम होत नसतं मुलं घरात असले की. तर आता ही बॅच आज संपलेली आहे. आता उद्यापासून ह्या गोष्टीवर माझं काम सुरू होणार. मी तुम्हाला काय-काय डिव्हाइन गिफ्ट द्यायचं आहे, त्याचं हीलिंग करणार. आधी त्या वस्तू मी तयार करणार, कलेक्ट करणार. त्याच्यानंतर त्याच्यावर हीलिंग चार्जिंग होणार. रेकीचं आणि माझ्याकडनं तुम्ही 150+ क्लास शिकवू शकता. जर तुमची इच्छा असेल तर. तर 150+ हीलिंग रेमेडीज आहेत वेगवेगळ्या. त्याच्यातली पॉवरफुल आणि मला आवडणारी आणि पॉवरफुल असणारी रेकी आहे. म्हणून मी रेकीने सुरुवात करते. तर एवढं सगळं वापरून तिथं हीलिंग केलं जातं, सिद्ध केलं जातं. सिद्धीकरणचा एक क्लास आहे. जर तुम्हाला वाटत असेल अरे काय ते सिद्ध करतं. तर कुठला मंत्र किती सिद्ध करायचा, किती दिवस करायचा, कुठल्या दिवशी करायचा हे खूप डिटेल नॉलेज आहे. तर तिथे तेवढी साधना केली जाते. मग ते तुम्हाला दिले जातात. म्हणून ग्रुपला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतात फीडबॅकचे, की किट आलं आणि रिझल्ट मिळाले. तर पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. असं नाही की मी ₹600 पाठवले, मी 1599 पाठवले आणि माझं किट आलं नाही. तर जेवढे तुमचे पेशन्स त्याच्या कितीतरी पट तुम्हाला आनंद मिळणार आहे ते किट मिळाल्यानंतर. ओके. सो अजून त्याच्यावर काम नाहीये. आता उद्यापासनं त्या गोष्टी कलेक्ट करणं किंवा तयार करणं आणि सिद्ध करणं ह्या प्रोसेसमध्ये मी असणार आहे. ठीक आहे? तर तुम्हाला ते मिळतील. एकदा ते तयार झालं, की ज्योतिताई तुम्हाला मी आठवणीने कळवते, की तुम्ही येऊन कलेक्ट करू शकता. ठीक आहे? तर ज्यांना मला ऑफलाईन भेटायचं असेल, यू आर ऑल्वेज वेलकम. तुम्ही माझ्या अर्थ एंजल्स आहात. फक्त थोडंसं आधी सांगा, की मला यायचंय तुमच्याकडे 2 दिवस आधी. ओके? तर ती वेळ मी काढून ठेवेल तुमच्यासाठी. हो हो, माझं नाही, तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल किंवा ते तयार असेल, तर मी आधी हे सांगते की मी ते पेड केले म्हणून घाई गडबड बिलकुल नाही. एक तुम्हाला भेटायची ओढ खूप आहे, प्रत्यक्ष बोलायची, आणि तुम्ही सांगा त्यावेळेस मी येईल. आणि आता एक बोलता बोलता तुम्ही बोलला जे सिद्धीकरणाचा, तर मग त्याचा पण हे तुम्ही वर्ग क्लास घेता का? मग माझी रिक्वेस्ट असेल की रेकी 2 तर शिकायचंच आहे, पण त्याच्या आधी मग तुम्हाला असं तो सिद्धीकरणाचा क्लास घेता येईल का? कारण हेच नाही त्याला. आधी रेकी अच्छा. लेवल 2 म्हणजे बघा, काही गोष्टी ना मी पैशांसाठी अजिबात काम करत नाही. हे तुमच्यापैकी आलं असेल बऱ्याच जणांना किंवा सगळ्यांना लक्षात. मी एक मेसेज ग्रुपला काय टाकलाय, की ज्यांना साबण शिकायचे त्यांनी कमीत कमी रेकी लेव्हल 1 करा. आणि रेकी लेव्हल 1 ला एनर्जी एक्सचेंज कंपल्सरी नाही. ठीक आहे? पण मी तुम्हाला सांगते सत्य परिस्थिती काय आहे. ज्यांना ती पटते त्यांनी शेअर केलं. पण कंपल्सरी अजूनही नाहीये. पुढच्या बॅचलाही ते नसणार आहे. तर तुम्ही स्वतःला बघायचंय, तुम्ही डे 1 ला काय होतात आणि आज काय आहात. आता डायरेक्ट जर तुम्ही साबणाच्या कोर्सला आलात, तर तुम्ही काय म्हणता? तुम्ही सांगितलं, म्हणून आम्ही शिकलो, म्हणून आम्ही करून पाहिलं. मग आमचा साबण तर काही झाला नाही नीट. बरं आमचा साबण लावला तर आमचे डाग तर काही गेले नाही. आमचे प्रॉब्लेम तर काही सुटले नाही. म्हणजे सगळा फोकस कंप्लेंटवर आणि प्रॉब्लेमवर असतो. तर रेकी लेव्हल 1 मध्ये तुम्ही शिकतात, की फोकस तुम्हाला कंप्लेंटवर, प्रॉब्लेमवर नाही करायचंय, सोल्युशनवर करायचंय. आणि कंप्लेंटला कंप्लीट करायचंय. मग आता जर तुम्ही साबणाचा कोर्स केला तर तुम्हाला अप्रतिम रिझल्ट्स मिळतील. म्हणून ती अट आहे. तसं जो सिद्धीकरांचा क्लास आहे त्याच्यासाठी तुम्हाला निदान रेकी लेव्हल 2-3 करणं गरजेचं आहे. ओके? तर एकदम आपण त्या फील्डमध्ये नाही जाऊ शकत अचानकपणे. मी पण आधी नव्हती. माझं ग्रँड मास्टर झाल्यानंतर ते झालं. आणि मी मागितलं नाही तो क्लास कोणाकडे. ते सगळं मला मिळालं. मिळत गेलं, मिळत गेलं. तर ते ऑटोमॅटिक तुमच्या वाट्याला येईल. जसं-जसं तुम्ही या प्रवासात पुढे जाल ना, तर या संबंधित ज्या गोष्टी आहेत अध्यात्माशी किंवा जे म्हणतो ना आपण हे जे नॉलेज आहे, सिद्धीकरण हे आपोआप तुमच्याकडे येत जाईल. ओके? आणि असे छोटे-मोठे खूप क्लास आहे. आता जसं तुम्ही हे शिकलात, चक्र शिकलात. तर प्रत्येक चक्राशी संबंधित एक तत्व आहे, पंचतत्वांपैकी. मग आता ते पंचतत्व जर डिटेलमध्ये शिकायचं असेल, तो तो एक खूप छोटासा क्लास आहे. म्हणजे एका तत्वाचा 1 तास. असं 5 दिवसाचा किंवा अडीच तास असा 2 दिवस आपण क्लास करू शकतो. तसे छोटे-छोटे क्लास खूप आहेत. त्यातनं तुम्ही खूप समृद्ध होतात.
आता तुम्ही आज जे झिबू सिम्बॉल शिकलात, जे मी तुम्हाला काहीतरी 4, 5, 7 शिकवले आज ना आज, तर ते 88 सिम्बॉल्स आहेत. आणि हे झिबू सिम्बॉल त्याला एंजेलिक सिम्बॉल म्हणतात. जसं आपल्या धर्मात आपण ओम, स्वस्तिक हे सिम्बॉल मानतो. आपला एक दिवाळी वर्कशॉप झाला होता नवरात्र, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की तिथे कळलं की तुम्ही रांगोळीवर स्वस्तिक टाकतात, दरवाजावर स्वस्तिक लावतात. का लावतात? आईने लावलं, आजीने लावलं, पणजीने लावलं. त्याच्या पलीकडे ते का लावलं हे ज्या दिवशी माहिती पडतं ना, त्याचे तसं रिझल्ट पण मिळतं. सो झिगो सिम्बॉलचा एक वेगळा क्लास आहे. स्विच वर्ड, स्विच कोड्स, म्हणजे फक्त तुम्हाला ज्यांनी आता किट ज्यांच्याकडे पोहोचलंय मागच्या वेळेला ज्यांनी ऑर्डर केला, त्याच्यात तुम्हाला ते एनर्जी सर्कल मिळाले आहेत. त्याच्यावर जर पाणी ठेवून तुम्ही पिलात तर त्या एनर्जी वाढतात. का वाढतात? त्या अंकाला एनर्जी. तर तो 7,500 का 5,500चा डेटा आहे नंबर्सचा. ज्या वेळेला मला ते मिळालं, मी डोक्याला हात लावला. असे आजार आणि अशा समस्या माणसाच्या आयुष्यात असतात जगाच्या पाठीवर, हे माहितीच नव्हतं. तर अशा गोष्टींसाठी तिथे नंबर आहे की जस्ट तुम्ही नंबर इथे लिहितात आणि तुमचा प्रश्न सॉल्व्ह होतो. पण ते रोज लिहायला लागतं आणि हे ठेवून अफर्मेशन द्यायला लागतं. ओके, तर अशा एक एक गोष्टी आहे. आणि एक क्लास आता लवकरच आपण घेणार आहोत, जे मी मेसेज लिहिला होता सरस्वती रेखी सोबत, चाइल्ड सायकोलॉजी आणि सुजान पालकत्व एक कला. तर त्याच्यात प्रॉपर मोठा कोर्स माझा तो झालेला आहे आणि जो मी पुरेपूर एन्जॉय केला म्हणून आज इथं बसले की बिफोर प्रेग्नन्सी मी ते शिकली. म्हणून प्रेग्नन्सी पण आनंदात गेली आणि त्या छोट्याशा बाळासकट पहिल्यापासून कंटिन्यू करिअर सुरू आहे आणि छान मज्जा येते आम्हाला. तर आता खूप लोकांचे फोन येतात की मुलाचा असा प्रॉब्लेम आहे, मुलीचा असा प्रॉब्लेम आहे, किंवा वडील आणि मुलांचं जमत नाही, आई आणि मुलीचं जमत नाही. तर तो सेशन माझ्या 2.5 ते 3 लाख पे करून जे ट्रेनिंग मी घेतलंय त्याचा एक भाग आहे. तर त्याचा वेबिनार म्हणजे माहिती सत्र हे 2 वेळेला ऑलरेडी फ्री घेतलेले आहेत. त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग युट्यूबला आहे. कुठे आहे? जे मी तुम्हाला ते एक लिस्ट टाकते ना, आयुष्यात सकारात्मक ऊर्जा, तिथे लिहिलेलं आहे खाली. मुलं मोबाईल ॲडिक्टेड असेल आणि अजून एक आहे त्याचं हेडिंग काय दिलंय, तर तुम्हाला जर आता पुढचा येणारा क्लास करायचा असेल चाइल्ड सायकोलॉजी, एक सुजान पालकत्व, तर आवर्जून तो व्हिडिओ बघा. 2 सेशन फ्रीचे झालेले आहेत वेबिनार. तो बघा. त्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल आणि त्याच्यापेक्षा खूप सुंदर म्हणजे आत्ता जो घेणार आहे तो ऍक्च्युली कोर्सचा भाग असणार. आधी जे घेतलं ते माहिती सत्र होतं. त्यातनंही तुम्हाला खूप काही मिळालं, जी लोक त्यावेळेला होती आणि ज्यांनी रेकॉर्डिंग पाहिली. पण आता घेणार आहे तो कोर्सचा भाग असणार आहे. आणि तो आत्ता फ्री का घेणार आहे एकदाच आणि त्याचं रेकॉर्डिंग मिळणार नाही, कारण तो तेवढा 3 लाखाच्या कोर्सचा एक भाग